तर एकीकडे अकोल्यात देखील मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड झालेला आहे, तर दुसरीकडे काही मतदान केंद्रावर मतदान यादीतला सावळा गोंधळ समोर आलाय। काही मतदार जिवंत असूनही त्या मतदारांना मृत यादीत दाखवण्याचा धक्कादायक प्रकार समोर येतोय। त्यामुळे अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावं लागण्याची शक्यता आहे। याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवरही दिसून येईल असंही बोललं जातंय। दरम्यान दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची सुरुवात ही रखडपट्टीनं झालेली आहे। अकोल्यातील मतदान केंद्रावर मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड झाला। बाळापूर तालुक्यातील रिधोरा इथलं मतदान केंद्र क्रमांक 120 मधील मतदान यंत्र हे बिघडलं होतं। मात्र काही वेळानंतर या यंत्रामध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे। मतदान केंद्र 120 वर आम्ही 6:30 वाजतापासून या मशीनवर आम्ही उभे आहोत, पण अजूनही ते चालू झाले नाही। आणि जे काही सकाळी लवकर जाणारे कामावर जाणारे लोक आहेत ते इथं थांबले आणि परत गेले काही लोक, पण अजूनही यांची मशीन चालू झाली नाही। त्याचे ऑफिसर येतात, हे येतात, चालू होते, असं चालू आहे, चालू नाही झाले होते।